तर लोकभवनमधील हे दृश्य आपण पाहतोय। थोड्याच वेळात या ठिकाणी सुनेत्रा पवार या पोहोचतील आणि शपथविधी सुरुवात होईल। आता आपल्या दृश्यात पाहतोय भाऊ, सुनेत्रा पवार ह्या लोकभवन या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। जय पवार त्यांच्यासोबत आहेत आणि थोड्याच वेळात या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल। तर ही थेट लाईव्ह दृश्य आपण लोकभवन या ठिकाणाहून पाहतोय। सुनेत्रा पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जय पवार आपल्याला दृश्यात दिसले। जय पवार सुद्धा या शपथविधी सोहळ्यासाठी आहेत आणि थोड्याच वेळात लोकभवनमध्ये सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री त्या असणार आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर ही राजकीय परिस्थिती पेच निर्माण झालेला आहे। सुनेत्रा पवार या थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। तर ही लोकभवन या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। लोकभवन या ठिकाणी महायुतीचे सर्व प्रमुख नेते पोहोचलेले आहेत। सुनेत्रा पवार ह्या सुद्धा पोहोचल्यात आणि थोड्याच वेळामध्ये उपमुख्यमंत्री पदाची त्या शपथ घेतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा लोकभवनसाठी रवाना झालेले आहेत। राज्यपाल थोड्याच वेळात पोहोचतील आणि या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल। तर ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। लोकभवन या ठिकाणची ही दृश्य आहेत। सुनेत्रा पवार काही वेळापूर्वी देवगिरी बंगल्यावरून निघाल्या होत्या। त्या लोकभवन या ठिकाणी पोहोचल्यात आणि थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। सुनेत्रा पवार ह्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर हा राजकीय पेच निर्माण झालेला आहे। या सर्व पार्श्वभूमीवर या दुःखाची किनार असताना सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। लोकभवन या ठिकाणाहून सुनेत्रा पवार या लोकभवन या ठिकाणी पोहोचल्यात आणि थोड्याच वेळात या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल देवव्रत आचार्य हे सुद्धा थोड्याच वेळात लोकभवन या ठिकाणी येतील आणि या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल। तर काही तांत्रिक बाबी आहेत त्या पूर्ण केल्या जात आहेत आणि थोड्याच वेळात सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। तर सुनेत्रा पवार ह्या लोकभवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काही तांत्रिक बाबी आहेत। शपथ कशी घ्यायची या संदर्भात काही माहिती या शासकीय अधिकाऱ्यांकडून सुनेत्रा पवार यांना दिली जाते आहे। ही थेट लाईव्ह दृश्य आपण लोकभवन या ठिकाणाहून पाहतोय। सुनेत्रा पवार या ठिकाणी पोहोचल्यात आणि शासकीय अधिकाऱ्यांकडून त्यांना शपथविधी संदर्भातील काही बाबी या सांगितल्या जात आहेत। तांत्रिक बाबी या समजावून सांगितल्या जात आहेत, ब्रीफ केलं जात आहे। शपथ कशी घ्यायची यापासून ते इतरही तांत्रिक बाबी या समजावून सांगितल्या जात आहेत। तरी थेट लाईव्ह दृश्य आपण लोकभवन या ठिकाणाहून पाहतोय। लोकभवन या ठिकाणी थोड्याच वेळात आता सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। या ठिकाणी सर्व महायुतीचे प्रमुख नेते पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात 5:10 वेळ, थोड्याच वेळात सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। आज 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 राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की विधिमंडल की बैठक हुई और उसमें श्रीमती सुनेत्रा अजीत दादा पवार इनकी विधिमंडल पक्ष नेतेपदी निवड हुई है और उसका जो लेटर है वो लेटर लेके राष्ट्रवादी के सभी नेता माननीय मुख्यमंत्री महोदय के पास गए हैं और आगे की प्रक्रिया माननीय मुख्यमंत्री महोदय करेंगे। तर ही लोकभवन या ठिकाणची आपण दृश्य पाहतोय। सुनेत्रा पवार या लोकभवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत। याच ठिकाणी त्या थोड्याच वेळात शपथ घेतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सुद्धा थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पोहोचतील आणि हा शपथविधी सोहळा अवघ्या काही क्षणामध्ये सुरू होईल। सुनेत्रा पवार यांचा हा शपथविधी सोहळा काही क्षणामध्ये सुरू होईल। 5:10 वेळ आहे। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्या महिला उपमुख्यमंत्री या सुनेत्रा पवार असणार आहेत।
अजित पवार यांच्या निधनानंतर खरा तर हा राजकीय पेच निर्माण झालेला आहे। उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना त्याला दुःखाची किनारसुद्धा आहे। थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचतील, राज्यपाल येतील आणि या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल।